शेतकरी बांधवांचा बैलगाड्या चालू, बैलगाड्या चालू, बैलगाड्या चालू, बैल शर्यती चालू, बैल शर्यती चालू आणि म्हणून मी त्या मोदी सरकारला आणि पालकमंत्री महोदयांना, शिंदे साहेबांना, सर्वांना विनंती करेल की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर खऱ्या अर्थानं बैलगाड्या सुरू करा, शर्यती सुरू करा. खरंच खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या पाठीशी उभा राहिला. हे कंप्लेंट शर्यतीचे बैल आहेत, 4-4 दाती बैल आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे बैलाला बाजार नाही. शेतकऱ्यांना कांदा पिकवलाय, कांद्याला बाजार नाही, शेतकरी वैतागलाय आणि करायचं काय अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. म्हणून या मसायात्रेच्या निमित्ताने मी तमाम माझ्या सर्व शेतकरी बैल विक्रेत्याच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं मीडियाला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या जुन्नरहून वाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत इग्नास टाइमचे आणि म्हणून मीडियाला सकाळी 8 वाजेपासून जवळजवळ टीव्हीला बातमी चालू आहे, लाईव्ह चालू आहे. जवळजवळ 5000 मोबाईलच्या पोरांनी फोटो काढून साऱ्या महाराष्ट्रामध्ये ही बैल आणि ही यात्रा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेल्या आहेत आणि त्याही मोबाईल करत्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी हा माझा मुलगा आहे, तो आमच्या गावचा सरपंच आहे, त्याचं वय वर्ष 25च्या आत आहे आणि तो 21 वर्षाचा सरपंच आहे. अशा प्रकारचा माझा बाप तो त्या ठिकाणी बैल विकता, मी आणि माझा मुलगाही ठिकाणी आज आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सरपंच आहे, तो ग्रॅज्युएट आहे. त्याला पौर्णिमा आहे, परंतु या ठिकाणी जे माझे सगळा मित्र परिवार आहे हा महत्वाचा आहे. मी काही व्यापारी नाही, परंतु मी माणसांचा प्रेमी आहे, मी जनावरांचा प्रेमी आहे. लोक माणसांना अन्नदान करतात, मी मुख्य जनावरांना सुद्धा अन्नदान करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो साहेब, मी आता 7 वर्ष या ठिकाणी आहे. मी पुन्हा एकदा ह्या मीडियाचं सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो मी पण लहानपणापासून येतोय, म्हणजे आमच्या आजोबांची परंपरा आहे. आमचे आजोबा येत होते, त्याचे वडील येतात, आता आम्ही येतोय, म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही इथे येतोय. तर माझं तेच म्हणणं आहे का बैलांचं थोडं ह्यावेळेस बैलगाडी बंद झाले असल्यामुळे किंवा थोडी दुष्काळी परिस्थिती बाजार डाऊन आहे, म्हणजे बैलगाडी चालू झाले तर बैलांना चांगले भाव भेटतील आणि एक शर्यत लोकांचा जो जुना छंद, जो आपली जुनी परंपरा आहे ती जोपासली जाईल. त्यामुळे आमची सुद्धा विनंती आहे का बैलगाडी चालू हवे, जेणेकरून जो जुने आपले लोक आहेत त्यांचा जो खेळ आहे तो त्यांना हे होऊन त्या डान्स बार चालू होतात, आपली बैलगाडी का चालू होत नाही. आमची विनंती आहे का बैलगाडी सरकारला चालू करावे, कारण की सगळ्या स्तरातून आमच्या पुणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, सर्व स्तरातून प्रयत्न चालू आहेत. पण याला आमच्या अशी अपेक्षा आहे का लवकरात लवकर याला हे फुटून दे, न्याय मिळवून दे आणि बैलगाडी शर्यत चालू